आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। बेकायदेशीर कृत्याला प्रतिबंध करण्यासाठी सरकार नवीन विधेयक आणणार असल्याची चर्चा। विधेयकामुळे लोकशाही मूल्यांची गळचेपी होईल, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांची टीका। ठाणे पालिकेचा 5 वर्षापासून लेखापरीक्षण नाही, 3 अब्ज 37 कोटी 53 लाख रुपयांचा हिशोब मिळत नाही असा आरोप। लेखापरीक्षण अहवालामध्ये ठाणे पालिकेच्या कारभारावर ताशेरे। ठाणे महापालिकेमधून कसलाच हिशोब मिळणार नाही, भ्रष्टाचार वाढवण्यासाठीच काही जण ठाणे पालिकेमध्ये येतात, जितेंद्र आव्हाडांची टीका। तृप्ती देसाईंना बीड पोलिसांची नोटीस, 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कराडच्या मर्जीतले। तृप्ती देसाईंनी केला होता आरोप, पुरावे घेऊन हजर राहण्यासाठी तृप्ती देसाई यांना नोटीस। दादा खिंडकरच्या आडून आम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न, संतोष देशमुखांचं नाव घेतलं याचा मी निषेध करतो, कुठलीही गोष्ट माहीत नसताना आरोप करणं चुकीचं, धनंजय देशमुख यांचं वक्तव्य। त्यांचा मी निषेध करतो की ह्या गोष्टीला त्यांनी जर त्यांच्या गावगाड्याचा विषय तेवढ्यापुरता मर्यादित ठेवला असता आणि आमचा वेगळा ठेवला असता तर आम्ही म्हणलं असतं की चला, पण त्यांनी ह्या आडून त्यांनी कुठंतरी पुढं आम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न काल केलेला आहे। त्यांनी खूप मोठी चूक केलेली आहे। अबू आझमींची मुंबई सत्र न्यायालयाकडून कानउघडणी, आझमींनी संयम बाळगावा, जबाबदारी समजून घ्यावी, न्यायालयाकडून ताकीद। होळी आणि रमजानचं महत्त्व लक्षात घेऊन सामाजिक सलोखा राखा, सपाचे नेते आमदार अबू आझमी यांचं सणाच्या पार्श्वभूमीवर आवाहन। और मुसलमान भाइयों से कहना चाहता हूं कि उनका त्यौहार है, अगर किसी ने आप पर रंग छेड़ फेंक भी दिया ना तो रमजान का महीना है, सब्र करिए, कोई झगड़ा मत करिए, कोई वाला होना चाहिए और सीधे चले जाइए, नमाज पढ़िए, नमाज पढ़ के अपने घर चले जाइए। राजकीय रंग हे विषारी आणि द्वेषपूर्ण झालेत, एकमेकांवर द्वेष भावनेचे रंग फेकून खाली ओढण्याचं काम। होळीच्या दिवशीच एकनाथ खडसेंकडून खंत व्यक्त। आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी निवासस्थानी कुटुंबासोबत खेळली धुळवड, स्थानिक कार्यकर्तेही उपस्थित। गुलाबराव पाटलांनी धरला आदिवासी नृत्यावर ठेका, जळगावच्या पाळधीमध्ये आदिवासी बंधू भगिनींसोबत होळी, गुलाबराव पाटलांनी वाढवला आदिवासींचा उत्साह। इचलकरंजीच्या हातकणंगलेमध्ये पॅराग्लायडिंग करत असताना तरुण जखमी, तरुणावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू, शासनाची परवानगी न घेता पॅराग्लायडिंग सुरू। विधानसभा निवडणुकीच्या वेळी मालेगावमध्ये बाहेरून पैसा आला, माजी आमदार आसिफ शेख यांचा खळबळजनक खुलासा, सरकारला भक्कम पुरावे देणार, ज्या पक्षानं पैसा पुरवला त्यावर कारवाई करणार का, शेख यांचा सवाल। सदावर्तेंनी महाराष्ट्रासाठी काय केलं, अमेय खोपकरांचा सवाल, तर आज रंगाचा बेरंग करू नका, अमेय खोपकरांचा सदावर्तेंना सल्ला। 13वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन शिर्डीमध्ये होणार, संमेलनाचे अध्यक्ष म्हणून तुकाराम महाराजांचे वंशज संजय महाराज देहूकर यांची निवड, 22 आणि 23 मार्चच्या दरम्यान संमेलनाचं आयोजन। नाशिक जिल्ह्यामधून 86 लाडक्या बहिणींनी सोडला योजनेचा लाभ सोडण्यासाठी महिला बालविकास विभागामध्ये बहिणींचे अर्ज दाखल, कारवाईची भीती आणि उत्पन्न वाढीमुळे बहिणींना योजनेचा लाभ त्यांनी नाकारला। प्रसिद्ध सेफ विष्णू मनोहर यांचं फेसबुक पेज रिकव्हर काही दिवसांपूर्वी हॅक करण्यात आलं होतं। मीडियानं या प्रकरणाला प्रसिद्धी दिल्यामुळे विष्णू मनोहर यांनी मानले आभार।